थेट जाऊया, राधाकृष्ण विखे पाटील बोलतायत. सगळ्या आपदग्रस्त शेतकऱ्यांना किंवा भागाला आपण सरकार मदत करणार आहे. आता आकडेवारी फक्त अंतिमता तयार होते. ती आल्यानंतर स्वतः मुख्यमंत्री अतिशय संवेदनशील आहे. स्वतः वेगळ्या भागात दौरे केलेत त्यांनी. कालही आढावा घेतला त्यांनी. मला वाटतं विरोधकांकडे काही नाही आहे सांगण्यासाठी, फक्त राजकारण करतायत ते. माझी त्यांना या निमित्तानं आव्हान आहे, कोणत्या प्रश्नाचं राजकारण करायचं आणि करू नये हे मला वाटतं त्यांनी शिकलं पाहिजे. आता त्यांनी त्यांच्या साहेबांच्या त्यांच्या नेत्याच्या ताब्यात असणारे जे कारखाने आहेत, संस्था आहेत, त्यामार्फत तुम्ही शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी काही योजना, काही निधी जाहीर करा ना. सरकारवर टीका करण्यापेक्षा आपल्या ताब्यात असणाऱ्या संस्थेचा निधी आम्ही देतोय आपदग्रस्त शेतकऱ्यांसाठी, जाहीर करा. एक नवीन तुम्ही लोकांसमोर आदर्श निर्माण करा ना. साहेब, केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शाह तुमच्या मतदारसंघात काय कार्यक्रम आहे, नेमकं काय? अमित भाईंना मी विनंती केली होती माननीय, त्यामुळे ते येते, स्वतः येत आहेत. आपण आमच्या सहकारी कारखान्याचा नवीन प्लॅन टाकला 10,000 मेट्रिक टनाचा, तर माननीय अमित भाई त्याचं उद्घाटन करतील. नंतर आपल्या सहकारी कारखानदारीचे जे जनक आहे, ज्यांनी पहिला अशा खंडातला सहकारी कारखाना काढला, आमचे आजोबा पद्मश्री विखे पाटील आणि आमचे वडील आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्या लोणी ग्रामस्थांनी जे पूर्णकृती पुतळे उभे केले आहेत, एक त्यांचं स्मारक असावं गावामध्ये, म्हणून त्याचं अनावरण आहे, जाहीर सभा आहे, असा कार्यक्रम त्यांचा ठरलेला आहे. सर, एक यालाच जोडून प्रश्न की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्थानिक पातळीवर जिथं जिथं आपापली ताकद आहे, एकटं लढण्याची तयारी जवळपास सगळेच जण करतायत. तुम्ही स्वतः देखील आपल्या पट्ट्यांमध्ये वाढलेली भाजपची ताकद आहे, पश्चिम महाराष्ट्र असेल, नगर असेल, सगळ्यात काय नेमकं या संदर्भात तुमचं वैयक्तिक म्हणणं आहे, किंवा एकत्र लढावं की एकटं लढावं, काय नेमकं वाटतं? याच्यामध्ये व्यक्तिगत त्याला काही महत्त्व नसतं. स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी जाहीर केलं की आम्ही निवडणूक महायुती म्हणूनच लढणार आहोत. अपवादात्मक काही स्थितीमध्ये कुठे स्थानिक पातळीवर काही विषय काय असेल तर तो निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील ना. त्यामुळे लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.